स्वतःच्या पोटाच्या मुलीचं सार्वजनिक बदनामी त्या ठिकाणी व्हावी आणि ते पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर 8 दिवस फिरल्याच्या नंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतो आणि मला वाटतं जून 2024 ची घटना आहे। अरे 3 महिने घटना झाल्याच्या नंतर 354 आणि 376 गुन्हा दाखल असून जर आरोपी या ठिकाणी मोकाट फिरत असेल तर यावरून आपण कल्पना करू शकतो अरे भारताला स्वातंत्र्य मिळून 78-76 वर्ष पूर्ण झालेली आहे। अरे यापेक्षा तर इंग्रज बरे होते। इंग्रजाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा समान न्यायाचं त्या ठिकाणी मापदंड दिल्या जात होतं, पण स्वातंत्र्य भारतामध्ये जर ही अवस्था जर असेल तर येणारा काळ खूप बिकट आहे। म्हणून माझ्या भावांनो, करण मार याडियो मार बहनो, ध्यानेंद्र काढो, सेवा भाया एक बात को तो जे मानिए वन मनाव, जे मानिए वन मनाव, जे मानिए कोणी वरतरू भुंगळ्यावर सोटा हातेम लो, म्हणजे अशा प्रकारे आंदोलन करेन सामोरे जाव ही बात सेवा भाया वक्तेन केंद्र होतो। आणि मग नवं करतो तमार की सोयाबीन काटेर परिस्थिती चालूच वेळ चालूच आणि असे कामे जर धनेरमाई तम स्वाभिमान गोरमाटी हमार फेरे नानी हमार सुरेश भिया न्याय मळान दे सारू तम रस्ता पर उतरे लड़ाई लड़े बड़े कितने पर लड़ रहे सो आय वळे धनेर माई तमारो नाम इतिहास में लखाय होता मार भाई वंश घाशे गणगोतो। अरे एक बात ध्याने में रखारो, अब लोग खाओ अंगारान सारो पोहरा मजाव नंगाराकरण केरेचा, पण एकी वडी हमार याडी भेले धनमारी से तुटारी करे पोरो कोण विचार करा होता। दुसरी वडी हमार भाई ना धनमान मारण वावडी फेक देता आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा मला सांगायचं आहे की एकीकडे ही राजकीय लोक, काही धार्मिक समाजामध्ये काम करणारी लोक आणि पोलीस प्रशासनाच्या लोकांना असं वाटतं की गोरसेना ही विनाकारण शासन प्रशासनाला वेठीस धरते। म्हणून मी शासन प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या भावांनो, तुम्ही जर आमच्या माया बहिणी सुरक्षित ठेवत नसाल, तुम्ही जर आमच्या भावांना जर न्याय देण्यासाठी जर सक्षम नसाल तर ही परिस्थिती आम्हाला आणावी लागेल, आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। आणि ही जर रस्त्यावर येण्याची पाळी जर आम्हाला जर येऊ द्यायची नसेल तर तुम्ही तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली पाहिजे। तुम्ही जर तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडलात तर आमच्या गोरगरीब समाजांना शेतातील काम धंदे सोडून या ठिकाणी आमच्या बहिणीसाठी, आमच्या भावासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याची पाळी आमच्यावर येणार नाही। माझ्या भावांनो आणि माझ्या बंधूंनो, तुम्हाला मला सांगायचं आहे, येणाऱ्या काळामध्ये आमच्या जय भाऊनी तुम्ही जर पॅम्पलेट वाचला असेल तर त्या पॅम्पलेट मध्ये सकल बंजारा समाजातील प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातील लोकांना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन विनंती त्यांनी केली होती। परंतु मला सांगा, जे लोक या ठिकाणी आले असतील त्यांचं स्वागत, परंतु जे लोक आले नसतील त्यांना भीती वाटते हो। येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही गोरबंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी झालो तर ही लोक आम्हाला मतदान करतील की नाही? अरे हरामखोरांनो, तुम्ही जर आमचं मतदान तुम्हाला चालतं आणि आमच्या आया बहिणीवर दिवसाढवळे अत्याचार होतो, त्यांचा खून होतो, त्यांचा मर्डर होतो आणि तुम्ही जर आम्हाला सहकार्य करत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा सुद्धा हिशोब गोरसेनेच्या माध्यमातून आणि सकल बंजारा समाज करणार आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। माझ्या भावांनो, माझ्या बंधूंनो, अरे भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या लोकशाहीची व्याख्या अशी केली जाते की लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही। जर हे होत असेल तर हे राज्य आमच्या हितासाठी आम्ही निर्माण केलेलं आहे आणि आमचं हित यामध्ये आहे। एकीकडे हे शासन लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी राबवित आहे निवडणुकीच्या तोंडावर का, तर ही लोक खुश होऊन आमच्या पद्माच्या पेटीमध्ये यांचं मतदान पडलं पाहिजे। अरे पण दुसरीकडे तीच बहीण या ठिकाणी दिवसा ढवळ्या तिच्यावर अत्याचार होतो, तिचा निर्गुण खून होतो, तिचा बलात्कार होतो आणि 3-3 महिने आरोपी मोकाट फिरतो, याची लाज या शासन प्रशासनाला वाटली पाहिजे, हे सुद्धा मी या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो। म्हणून माझ्या बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो, मारी आडियो मार बहनो एक बात ध्याने में काढो, सेवा भाई एक बात को तो कि बात दकारो जेरेदार काही जप मेलो तो कौन जोड़ तेरी जो दकारो जेरेदार जप मेलो तो काही जबान जोड़तो रिजो चालो पोहरान वजाओ नंगराजे वाटचा येरलार काही जप मेलो दर्शक विचार करो, ध्यान रखाडो। अरे गोरमाडी रो आरक्षण खत्म करना के रे मार भिया मार याडियो, अरे आदिवासी रो आरक्षण फक्त आदिवासी आरक्षण माहिती धनगर आरक्षण देर वात जरा के जरा महाराष्ट्र रो उपाध्यक्ष नरहरी जीवन नामे रो आमदार वो ठीक है, वो मुख्यमंत्री ठणकान कसा की खबरदार जर तुम्ही आदिवासीच्या आरक्षणात धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर महाराष्ट्रातील तमाम पक्षातील व आदिवासी समाज हा राजीनामा देईल। असो कोई वाघ गोरमाटी वसंतराव नाईकेर बात कोई पैदा होच काही। अरे तुम्हारो 3% आरक्षण माहे लाखों संख्या बोगस राजपूत घुसखोरी
कर रहे छ काले जे काही पोलीस भर्ती लिस्ट लागी अरे वो काली दौलत खाने हमारो भाई जाके पूरा जेलमाल नामे वो राजपूत कैटेगरी रो बोगस मन की छोरा होत लागो अजेर घड़ी ना 2.5 लाख बोगस लोग अपने छोरी चपचापुर जाके पूरा नौकरी कर रहे छ ये काही वाटे रेवा चो कोणी मार भाईओ ये वातेर विचार करो आणि ये वातेर विचार न किरे तो बाजेर स्वातंत्र्य पहिले जे परिस्थिती गोरमाटीर व्यक्ती उच अवस्था आयवाय देर माय आयवाच आणि इवाज जर बदल्यार घडो तो तमेन हमेन समाज करण एक जाग आणू लागे मार भाई बन सगाशन गणगोत मार यारियो मार बेनो माझ्या भावांनो आणि माझ्या बंधूंनो मला या ठिकाणी सांगायचं आहे की गोर बंजारा समाज हा शांतिप्रिय आणि शिस्तप्रिय समाज आहे गोर बंजारा समाजाचे महापुरुष सद्गुरु सेवालाल महाराजांनी शांतीचा संदेश पांढरा ध्वज देऊन या ईश्वराने या जगाला दिलेला आहे तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी सांगतो की या देशामध्ये रेल्वे चालू होण्याच्या अगोदर याच गोर बंजारा समाजांनी आपल्या दळदीच्या माध्यमातून या देशातील शोषित पीडित सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या पोटाची खळगी भरण्याचं काम रसद पुरवठा करण्याचं काम गोरमाटी समाजाने केलं आहे आणि प्रशासनाला शेवटची इंटिमेशन मी या ठिकाणी सांगतो देतो लक्षात ठेवा इंग्रजांना भारताच्या बाहेर पळविण्याचं काम पहिल्यांदा गोरमाटीने केलं होतं 1857चा उठाव जोडून वाचा इंग्रजांना कळो की पळवतो करून सोडणारी ही जी मुक्त भटक्याची गोर बंजारा जमात आहे आणि इंग्रजांना नाविलाज असतो या देशामध्ये क्रिमिनल ऍक्ट 1971 मध्ये करावा लागला गुन्हेगारी जमातीचा कायदा या ठिकाणी करावा लागला आणि त्यानंतर कुठं इंग्रजांनी या ठिकाणी 150 वर्ष राज्य केलं आणि त्या लोकांना जर आम्ही कायदा करण्यात भाग पाडत असू तर लक्षात ठेवा जो आमच्या सोबत चांगला राहील गोर बंजारा समाज त्याच्यासाठी जीव द्यायला तयार आहे त्याचं उदाहरण तुम्हाला दिल्लीमध्ये माहित असेल 24 नोव्हेंबर 1675 ला शिखाचे 9वे गुरु जेव्हा दिल्लीच्या चांदणी चौकामध्ये शहीद झाले औरंगजेबाने त्यांना शहीद केलं एकाही शिखाची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही परंतु औरंगजेबासोबत मैत्री बाळगणारे लक्कीशाह बंजारा यांना जेव्हा ही गोष्ट माहीत झाली त्यांनी औरंगजेबाच्या विरोधात बंड